जय शिवराय मित्रांनो, राज्यात खरीपाचा हंगाम सुरू झाल्यापासून आपण खताची दरवाढ झाली याच्याबद्दल वेळोवेळी अपडेट घेत आहोत। बऱ्याच ठिकाणी खत महागड्या वाढव्य दरानं दिलं जात आहे। याच्यामध्ये डीएपीच्या बॅग सुद्धा अतिशय महागड्या किमतीमध्ये शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती डीएपीच्या शॉर्टेज आणि डीएपीच्या किमती वाढल्या या संदर्भात वेळोवेळी काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आवाज उठवला जात आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज केंद्र शासनाच्या माध्यमातून या डीएपीच्या दरवाढीच्या संदर्भात याचबरोबर या खताच्या स्टॉकच्या संदर्भात एक महत्वाचं असं उत्तर दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक राज्यासाठी असलेला खताचा स्टॉक कशा प्रकारे आहे, याचबरोबर खताची दरवाढ करत असताना डीएपी साठी जवळजवळ 3,500 रुपये प्रति क्विंटल एवढी सबसिडी दिली जात असून शेतकऱ्यांना जीएसटी सह 1,350 रुपये प्रति 50 किलोची बॅग एवढ्याच दरात ती बॅग उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। अर्थार्थी शेतकऱ्यांना डीएपीच्या दरामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही, अशा प्रकारचं स्पष्टीकरण केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर एनबीएस योजना राबवली जाते, याच्यामध्ये 28 प्रकारच्या खतासाठी सबसिडी दिली जाते आणि या सबसिडीमुळे कुठेतरी शेतकऱ्यांना दिले जाणारी खतं ही त्या स्थिर किमतीमध्ये दिली जातात, अशा प्रकारचा निर्वाळा मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये डीएपीचा, युरियाचा आणि जी काही इतर एमओपी खतं आहेत त्याची मागणी किती आहे, त्याचा स्टॉक किती आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत विक्री किती झालेली आहे याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। आणि याच उत्तरामध्ये महत्वाचं असं असलेलं खत, ज्याच्यामध्ये डीएपीच्या खताच्या किमती संदर्भात प्रश्न केले जात होते, त्या डीएपीच्या किमतीमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नसून शेतकऱ्यांना जीएसटी सह 1,350 रुपयालाच 50 किलोची बॅग दिली जात असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे डीएपीच्या किमती जर कोणी वाढवून विकत असेल तर त्याला किमतीला वाढून पैसे देऊ नका आणि अशा प्रकारचे जर काही प्रकार निदर्शनास आले तर त्याच्या संदर्भातील नक्की आपल्या कृषी विभागाला तक्रारी द्या, कारण डीएपीच्या किमतीमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही असं स्पष्टीकरण आता समोर आलेलं आहे। धन्यवाद।